नमस्कार. मी गोपाल जागीरदार सोलापूरहून हे पॉडकास्टमध्ये बोलत आहोत. सगळं दासरायांचा सगळं भक्तांना माझा नमस्कार. आजचा विषय आहे एक दास महाराजांचा एक महान भक्त सौ विजया गल्लाघेर. हे USA राहतात. त्यांच्याबद्दल हे पॉडकास्टमध्ये मला सांगायचं आहे. हे विजया घेरचा आई म्हणजे अमृतवल्ली हे ते धारवाडमध्ये राहत होते आणि दास महाराजांचा परमभक्त होती. त्यांनी त्यांच्या मुलांना दास महाराजांच्याबद्दल रोज सांगणार, महिमा सांगणार, चरित्र सांगणार. हे सगळं विजया लहान असताना ऐकत होती आणि ऐकत ऐकत त्यांना दास महाराजांवर भक्ती निर्माण झाले. त्यांनी भक्तीने दास महाराजांचं नामस्मरण वगैरे करणार आणि त्यांनी USA जॉब मिळाले. त्यांनी तिथं सेटल झाले आणि त्यांनी दरवर्षी दास महाराजांच्या उत्सवाला त्यांचा भक्तीच्या स्वरूपाने पैसे पाठवणार उत्सवासाठी. आणि त्या टाईमला माझा वडील म्हणजे रामाचार्य जागीरदार उत्सव चालवत होते. त्यांनी एअर इंडिया म्हणून एक पाकिट मिळत होते. त्या पाकिट थ्रू त्यांना दास महाराजांचा प्रसाद पाठवत होते. हे असं बरेच वर्ष चालूच होते. एकदा विजयाला त्यांच्या जीवनात एक कठीण प्रसंग आले आणि त्यांनी पत्र लिहून, त्या टाईमला फोनचा एवढा सुविधा नव्हता, माझ्या वडिलांना पत्र लिहिले आणि तो पत्रामध्ये आलेला कठीण प्रसंगाबद्दल त्यांनी लिहिले होते आणि काय करायचं म्हणून माझ्या वडिलांना विचारले होते. माझा वडील त्यांना पत्र लिहिले, तू दास महाराजांचं नामस्मरण कर, हे तुझं आलेलं संकट आपोआप दूर होईल. त्यांनी तसंच केले आणि आश्चर्य म्हणजे त्यांना आलेलं संकट दूर झाले. त्याच्यामुळे त्यांना दास महाराजांवर अजून भक्ती वाढले. असंच चालत होते आणि त्यांनी मुंडेवाडी बघितलेसुद्धा नव्हते, पण भक्ती होते दास महाराजांवर. आणि त्यांना एकदा असं वाटले मुंडेवाडीला जाऊ नये असं, म्हणून USA त्यांनी मुंबईला आले. त्या टाईमला माझा वडील नव्हते. अण्णप काका आणि खंडू काका आणि किट्टण माझा भाऊ किट्टणा उत्सव चालत होते. म्हणून अण्णप मामांचा फोन मला आले, असं विजया आलेले, त्याला मुंडेवाडीला घेऊन जा आणि दर्शन करू ना. म्हणून हे पहिल्यांदा मुंडेवाडीला त्यांना पहिल्यांदा घेऊन जायचं सौभाग्य मला मिळाले. मी एक गाडी करून सोलापूरवरून मुंडेवाडीला त्यांना घेऊन गेले. तो सगळं दर्शन करून त्यांना आनंद वाटले. आणि आता दर वर्षाला किंवा वर्षात दोनदा किंवा 2 वर्षाला एकदा त्यांनी मुंडेवाडीला येत राहतात आणि दरवेळी त्यांच्याबरोबर मी मुंडेवाडीला जात असतो. आता एक 4-5 वर्ष झाले मला तो जमले नाही. असं त्यांना आता तरी फार सुविधा झालेली आहे. रोज खंडू मामा म्हणजे खंडेराव जागीरदार दास महाराजांचा संध्याकाळचा आरती, सकाळचा आरती त्यांना व्हिडिओ क्लिपद्वारे USAला पाठवतात. तो बघून त्यांना आनंद होतात. त्यांनी मंगळारती घेतात आणि दास महाराजांचं दर्शन घेतात. त्यांना आनंद आहे. अजूनही सुद्धा त्यांच्या जीवनात काही संकट आले ना, खंडेराव जागीरदार यांना फोन करतात, असं माझ्या जीवनात त्रास आलेले आहे म्हटल्यावर खंडेराव त्यांचा विजयांच्या वतीने दास महाराजांना मंगळारती करून तो व्हिडिओ त्यांना पाठवतात. त्याच्याने त्यांचा आलेलं संकट दूर होतात. हे खरं आश्चर्य विषय आहे. पण दास महाराजांवर त्यांचा भक्ती हे सगळं करायला करू शकतात. म्हणून हे पॉडकास्टमध्ये सुद्धा मी सगळ्यांना सांगतो, पुढच्या भक्त जनांगाला म्हणजे जनरेशनला दास महाराजांचा बद्दल आपण महिमा सांगून त्यांच्यामध्ये भक्ती अंकुर करण्याचं काम आमचं सगळ्यांचं आहे. म्हणून गौरी देशपांडे हे सगळं चांगलं काम करायला लागले, म्हणून त्यांना मी कृतज्ञ आहे. आणि विजया गल्लेकरांना सुद्धा मी कृतज्ञ आहे. त्यांनी हे सगळं सांगायला मला परमिशन दिले. दास महाराजांनी हे दोघांना उदंड आयुष्य आणि ऐश्वर्य देऊन त्यांचं सगळं मनोकामना पूर्ण करू दे, असं दास महाराजांना प्रार्थना करून हे माझा व्हिडिओ मी समाप्त करतो. नमस्कार.